सामाजिक कार्यकर्ते राजकिरण बागडे यांनी दिला रेल रोकोचा इशारा। महाराष्ट्रातील परभणीमध्ये संविधानाच्या प्रतीची जी विटंबना करण्यात आली त्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारतातील संविधानप्रेमी रस्त्यावर उतरून आपापल्या परीने निषेध नोंदवत आहेत। या आंदोलनाला काही मनुवादी विचारांच्या लोकांमुळे हिंसक वळण लागलेलं आहे। अशातच या मनुवादी सरकारच्या आदेशाने पोलिसांनी निष्पाप महिला आणि पुरुषांना घरात घुसून मारहाण केलेली आहे। यामध्ये एका कायद्याचं पालन करणाऱ्या विद्यार्थ्याचा पोलीस कोठडीत मृत्यू सुद्धा झालेला आहे। एवढी मोठी जीवितहानी होऊन सुद्धा सरकार संबंधित पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना निलंबित करायला तयार नाही। आणखी सरकारला किती लोकांचा जीव घ्यायचा आहे तसा प्रश्नच या ठिकाणी उभा राहतो आणि म्हणून सरकारला जाग यावी। बौद्ध समाजातील काही लोकांवर जे खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ते मागे घेण्यात यावे आणि दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी। या घटनेमागचा मास्टर माइंड शोधण्यात यावा। या सर्व मागण्यांकरता सामाजिक कार्यकर्ते राजकिरण बागडे यांनी रेल रोकोचा इशारा दिला होता, परंतु शासनाने या आंदोलनाची धास्ती घेत त्यांना त्यांच्या राहत्या घरून पहाटे सकाळी आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं, म्हणून काही काळासाठी हे आंदोलन स्थगित करण्यात आले। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई, अकोला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.